विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदातारू आदिनाथापासून परंपरा आली जाण ज्ञानदेवा ज्ञान दिधले चांगदेवा ते बोधिले तोची बोध माझे मनी राहो एका जनार्दनी। विश्वगुरु सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा असणारा हा पालखी सोहळा प्रतिवर्षानुसार परंपरेने संपन्न होत असणारा हा पालखी सोहळा आज प्रभू रामचंद्राच्या ह्या नगरीमध्ये श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी विसावलेला आहे। निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याची परंपरा जर आपण पाहिली याचं वैभव असे ज्यावेळी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली स्वतः पांडुरंग परमात्मा महाराजांच्या समाधीला उपस्थित होते। नामदेव महाराजांचा प्रमाणे 5 दिवस उत्सव केला निवृत्तीसी काला अमावस्येसी त्र्यंबकेश्वरी प्रतिपदेसी हरे निघाले बाहेर कीर्तन गजरी पुढे होत। प्रतिपदेला स्वतः पांडुरंग परमात्मा तिथून निघाले। नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे देवा जावे आषाढीसी आली एकादशी पंढरीये आणि म्हणून त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर स्वतः पांडुरंगाने ही वारी केली। निवृत्तीनाथ महाराजांना जी संजीवन समाधी घेतली शके 1219 मध्ये आणि म्हणून सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज हे मूळ आपल्या वारकरी संप्रदायाचे स्रोत आहेत। मूळ भक्तिपीठ ज्याला म्हणतात की हे ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं याच्याकरता केवळ करुणेमुळे जगदोद्धाराच्या वृत्तीने सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज अवताराला आले। शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन। त्र्यंबकेश्वर क्षेत्राचं जे महात्म्य आहे की आपलं भाग्य असं आहे की सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज आणि गहिनीनाथ यांची झालेली भेट ही फार महत्त्वाची संप्रदायाच्या दृष्टीने। ही ज्ञानगंगा जी प्रवाहित झाली ब्रह्मगिरी परिक्रमा करत असताना निवृत्तीनाथांना सद्गुरु गहिनीनाथांची भेट झाली आणि ही ज्ञानगंगा प्रवाहित झाली। याची आवत मानवाच्या उद्धाराकरता संस्कृतमध्ये असणारं तत्त्वज्ञान भाषेचीही अडचण ठरू नये मराठीमध्ये तिरे संस्कृताची गहने तोडून या मराठी शब्द सोपाने रचली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे। म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांपासून ही ज्ञानगंगा आपली प्रवाहित झाली आहे आणि आपल्या या वारकरी संप्रदायाचे काही आचार धर्म आहेत जे संत परंपरेपासून आले आहे। काही भक्ती क्षेत्रातले धर्म आणि काही तत्त्वज्ञाना क्षेत्रातील धर्म। आचार क्षेत्रात जर आपण विचार केला वारकरी 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 म्हणजे नेमकं कोण आहे त्याचं लक्षण काय ज्ञानेश्वर महाराज जे लक्षण सांगतात काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखुमा देववर विठ्ठलाचा वारीकर। वारीकर म्हणजे आपलं जे उपास्य दैवत आहे पांडुरंग परमात्मा त्याला पायी चालत जाणं हा वैदिक उपचार आहे। अभिगमन नावाचा उपचार वेदामध्ये सांगितलेला आहे। म्हणजे वारकऱ्याचा हा सर्वात प्रधान पहिला आचार धर्म आहे वारी करणं। स्वतः संतांनी सुद्धा तत्त्वज्ञानानंतरही वारीविषयी त्यांच्या मनात अतिशय आवड होती। ज्ञानेश्वर महाराज जे सांगतात माझे जीवीची आवडी पंढरपुरा नैन गुडे पांडुरंगे मन रंगले गोविंदाचे गुणे वेधिले। अशा पद्धतीने पायी वारी करणं वारकऱ्याचा आचार धर्म आहे। पायी वारी करत असताना मुखाने भगवत नाम चिंतन करणं हा वारकऱ्याचा आचार धर्म आहे। म्हणजे शरीराने पायी वारी करायचे आणि मुखाने भजन करीत जायचे अशा पद्धतीची ही वारीची परंपरा। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्व वारकरी पंढरपूरला निघालो सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समवेत। कारण तसा भगवंताचं मनोगतच आहे। भगवंताने आपल्याला सांगून ठेवलं आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग। आणि म्हणून त्या भगवत वचनाला धरून संत वाङ्मयाच्या सांगाव्याप्रमाणे वारीचा हा प्रधान आचार धर्म आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे विशेष वैभव आहे लक्षात घ्या। या राज्याला महा का म्हणतात कारण संतांची परंपरा या राज्याला लाभली। आपला महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा पालखी सोहळा तुम्हाला अन्यत्र कुठे पाहायला मिळणार नाही। आषाढी वारीच्या निमित्ताने निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे सर्व संत मंडळी पायी वारीला सर्व पालख्या निघतात। अशा पद्धतीचा सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। अशा पद्धतीने आषाढी वारी आली की सर्वच वारकऱ्यांना हे वेध लागतात। त्याच पद्धतीने त्या नियमाला धरून हा सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा अतिशय वर्षानुवर्ष 150, 200, 250 वर्षापासूनची ही या पालखी सोहळ्याला असलेली परंपरेने हा सोहळा संपन्न होतो।
या वारकरी संप्रदाय शब्दाचाच अर्थ परंपरा आहे, लक्षात घ्या। संप्रदाय शब्द कशाला म्हणतात? सम्यक प्रकर्षेन गुरु शिष्य परंपरेनुसार अवच्छिन्न रूपेन दीयते इति। आणि म्हणून हा पालखी सोहळा संपन्न होत असताना परंपरेचे जे काही मानकरी ह्या पालखी सोहळ्यामध्ये आहेत, श्री हरिभक्तीपरायण बेलापूरकर महाराज यांची परंपरा मोठी या पालखी सोहळ्यांमध्ये आहे। म्हणजे जवळजवळ 9 पिढ्यांची परंपरा बेलापूर घराण्यांची आहे। श्री हरिभक्तीपरायण डावरे महाराज त्यांच्या घराण्याची वंश परंपरेने सेवा, त्याच पद्धतीने माझ्या वाटेला सद्गुरू श्री निवृत्तीनाथांची जी सेवा आली आहे, जी वंश परंपरेनेच आहे। सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर नामदेव महाराज सांगतात, काही ऋषीश्वर राही येले तेथे गेले ते बहुतेक अलंकापुरा। समाधी घेतल्यानंतर तिथल्या समाधीच्या व्यवस्थेकरता चांगदेव महाराजांचे शिष्य विमलानंद त्या ठिकाणी राहिले आणि मग विमलानंदापासून एकानंद, विमलानंद, सिद्धानंद, अगदी रामानंद हे शिवाजी महाराजांच्या काळातील असणारे आमचे वंशज आहेत। आणि मग तिथून पुढे अगोदर गुरु शिष्य परंपरेनुसार आणि त्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये अशा पद्धतीने माझी 19वी पिढी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या सेवेमध्ये आहे। म्हणजे हे परंपरेने चालणारा हा पालखी सोहळा आहे। बरं, हा पालखी सोहळा चालायचं म्हणजे याला काही नियम आहेत। उगीच सकाळी उठायचं निघायचं असं नाही। सकाळी बरोबर 3 वाजता उठून 4 वाजता महाराजांना काकडा आरती केली जाते। सर्व वारकऱ्यांच्या समवेत महाराजांचं काकडा भजन, काकडा आरती होते। त्यानंतर विश्वगुरू सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचं षोडशोपचार पूजन केलं जातं। महाराजांच्या पादुकेचं पूजन करत असताना असणारे निवृत्तीनाथांचे टाळकरी सर्व वारकरी सभोवताली उभं राहून पूजेची ओळ म्हणतात। संप्रदायाची जी परंपरा आहे, म्हणजे पूजेचं जे भजन आहे ते संपूर्ण पूजेचं भजन, मग नैवेद्य आरती अशा पद्धतीने संपन्न होतो। म्हणजे सकाळी 6 वाजता आरती होते आणि मग बरोबर 7:30 वाजता महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पुढील गावाला जाण्यासाठी होत असतं। कारण हा जो पालखी सोहळा आहे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर 25 दिवसाचा, पंढरपूरला 5 दिवस, पुन्हा पंढरपूरहून पायी परत यावं लागतं 18 दिवसाचा, 49 दिवसाचा हा पालखी सोहळा आहे। मग ह्या सोहळ्यामध्ये 49 दिवस हाच क्रम आहे की सकाळी काकडा होणार, निवृत्तीनाथांची पूजा, 7:30 वाजता प्रस्थान झाल्यानंतर दिवसभराचं वारकऱ्याचं नित्यनेमाचं भजन असतं। अगदी काकडा, आंधळे, वासुदेवपासून संपूर्ण दिवसभराचे नाट, समाधी, हरिपाठ अशा पद्धतीने मजल दर मजल करीत नियमाचे ठेपे ठरलेले असतात। त्या ठेप्याला त्या पद्धतीने पालखी थांबते। महाराजांचा पुन्हा नैवेद्य होतो। दिवसभराचा भजनाचा जो क्रम दिला आहे त्या क्रमाने भजन होत आहे। सरते शेवटीचा ठेपा असतो हरिपाठाचा। दुपारी नैवेद्य झाल्यानंतर नाटाचे अभंग म्हटले जातात। नाटाचे म्हणजे देवाचे अभंग, वारकरी जीवनात त्या अभंगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यानंतर समाधी म्हटले जाते। निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्याचं प्रकरण नामदेव महाराज स्वतः उपस्थित होते आणि ते समाधी प्रकरणातील अभंग रोज म्हटले जातात। सकाळी काकडा भजन वगैरे त्या सर्व 7 मालिकांची परंपरा। अशा पद्धतीने दिवसभराचं भजन, संध्याकाळी पालखी मुक्कामाला साधारण 5:30-6 वाजता जाते। गेल्यानंतर लगेच समाज आरती होते। समाज आरती झाल्यानंतर 1 तासाची कीर्तन सेवा असते। आता पालखीबरोबर सुद्धा ज्या कीर्तन सेवा होतात त्यालाही परंपरा आहे। आत्ता मी जे घराणे सांगितले, बेलापूरकर महाराजांचं घर आहे, गोसावी महाराजांचं घर आहे, डावरे महाराजांचं घर, त्या ती सेवा ते सर्व परंपरेने करत असतात आणि त्यांची ती सेवा आहे ते दुसऱ्याला पण देऊ शकतात। असं काही नाही की तेच रोज करतात, पण त्या सेवेची त्यांची परंपरा आहे। त्यांच्या कोणाच्या मनात आलं, पायी चालणाऱ्या एखाद्या दिंडीवाल्याला, एखादे महाराज कोणी असतील त्यांना सुद्धा ते सेवा देतात। 1 तासाचे हे कीर्तन, त्याच्यानंतर अन्नदान। ज्या गावात पालखी असते त्या ग्रामस्थांचे अतिशय फार मोठे उपकार आहेत की अशा पद्धतीचं अन्नदान सर्व वारकऱ्यांना करतात। सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा गुणात्मक दृष्टीने वाढावा, नुसतं संख्यात्मक नाही, गुणात्मक दृष्टीने म्हणजे ज्यामध्ये भजन वाढलं पाहिजे याकरता सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांबरोबर आता 51 दिंडी आहेत। पुढे 4 आणि पाठीमागे 47 रथाच्या पाठीमागे। तर याही सर्व दिंडी भजन करीत निवृत्तीनाथांच्या हा पालखी सोहळ्याचं वैभव वाढवत असतात। आणि मग जे दिंडेकरी आहेत ते आपापलं स्वतःचं जेवण करून जेवत असतात आणि जो इतर सर्व समाज आहे या सर्वांना दिवसभर अन्नदान ते ग्रामस्थ करत असतात। आणि मग रात्री पुन्हा 9:30 ते 10च्या दरम्यान महाराजांची आरती होते। मग पालखीसमोर जागराची सेवा आणि मग पुन्हा पहाटे उठलं की आता सांगितल्याप्रमाणे क्रम दिवसभराचा अशा पद्धतीचा हा क्रम आहे। या क्रमामध्ये पालखी सोहळा मार्गक्रमण करत असताना ज्येष्ठवद्य एकादशीला
अहमदनगरला आपली पालखी मुक्कामाला थांबते। द्वादशीचा पूर्ण दिवस त्या ठिकाणी मुक्काम असतो। कारण असं आहे की ज्येष्ठ मध्य द्वादशी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी दिन आहे। महाराजांनी जी संजीवन समाधी घेतली ती ज्येष्ठ मध्य द्वादशीला, आणि म्हणून समस्त वारकऱ्यांच्या वतीने तिथे समाधी सोहळ्याचा कार्यक्रम नगरला मोठ्या प्रमाणात संपन्न होतो। त्र्यंबकेश्वरला मूळ समाधीस्थळी 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरचं पारायण कीर्तन वगैरे सर्व कार्यक्रम होतात। आणि नगर मुक्कामामध्ये सकाळी 10 ते 12 या वेळेस निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा संकीर्तन करून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। म्हणजे निवृत्तीनाथांची समाधी पालखी सोहळ्यातच येते। कारण महाराजांची यात्रा आपल्याला माहिती आहे पौष शुद्ध एकादशीला भरते। का भरते त्याचं कारण आहे, महाराजांनी समाधी ज्येष्ठ मध्य द्वादशीला घेतली आहे, पण ज्येष्ठ महिन्यात सर्व महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूरच्या वाटेला असतात। निवृत्तीनाथांची वारी सर्व वारकऱ्यांना वर्षातून एक घडावी या हेतूने पौष शुद्ध एकादशीची यात्रा आहे। समाधीचा दिवस ज्येष्ठ मध्य द्वादशी, आणि म्हणून तो समाधी सोहळा त्या ठिकाणी नगरला साजरा केला जातो। त्या दिवशी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा प्रवास होत नाही। इतकंच नाही, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सासवडला मुक्कामी असतात। द्वादशीला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हलत नाही, कारण दादांचा हा समाधी सोहळ्याचा दिवस असल्यामुळे तो समाधी सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो। आणि असेच मार्गक्रमण करीत करीत नाशिक जिल्हा, नगर जिल्हा आणि सरतेशेवटी सोलापूर जिल्ह्यात पालखीचा प्रवेश झाल्यानंतर चिंचोली मुक्कामी महाराजांचं चंद्रभागेचं स्नान होतं, पादुकांना चंद्रभागेचं स्नान। आणि मग दशमीच्या दिवशी निवृत्तीनाथ महाराज वाखरीला जो प्रत्येक दिंडीचा पालखीचा जो क्रम ठरला आहे लक्षात घ्या। कारण हे सर्व संतांच्या ज्या पालख्या निघतात ना, ह्या वाखरीला सर्व एकत्र मिळतात, नंबरने उभे राहतात। त्याचे नंबर असा असतो की मागून पहिला नंबर असतो। नामदेव महाराज सर्व संतांना घ्यायला येतात। नामदेव महाराजांची पालखी आली, त्याच्या पाठीमागे आदिशक्ती मुक्ताबाई, सोपन काकांचा रथ, त्याच्या पाठीमागे निवृत्तीनाथांचा म्हणजे 4था क्रमांक, मग नाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, अशा पद्धतीने वाखरी सोहळ्याला या सर्व पालखी सोहळ्या त्या ठिकाणी एकत्र मिळतात। आणि मग हे झाल्यानंतर तिथून सर्व संतांचा प्रवेश एकतंत्रेनं, वाखरी सोहळा त्याला म्हणतात ना वैभव, की सर्व संत एकत्र पंढरपुरामध्ये प्रवेश करतात। आणि मग प्रवेश केल्यानंतर ज्याच्या ज्याच्या ठिकाणी मुक्कामाची जी पालखीची परंपरा आहे त्या ठिकाणी ते विसाव्याला जात असतात। सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला गेल्यानंतर नाथ चौकामध्ये श्री निवृत्तीनाथ महाराज मठ, अंमळनेरकर बेलापूरकर महाराज मठ यांच्या ठिकाणी दशमी ते पौर्णिमा अशा पद्धतीने त्या ठिकाणी पालखी असते। दशमीला संध्याकाळी पालखी गेली, आरती झाली की दुसऱ्या दिवशी एकादशीला तिथे रोजच्या नियमाप्रमाणे काकडा पूजा वगैरे झाली की सकाळी 9 वाजता नगर परिक्रमा असते। जसं आपल्या त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीची परिक्रमा आहे, तसं पंढरपूरला गेल्यानंतर नगर परिक्रमेचा अनन्यसाधारण महत्त्व आहे। निवृत्तीनाथ महाराज रथासहित रथ, पालखी सर्व निवृत्तीनाथांबरोबरचे वारकरी आत्ता सांगितल्याप्रमाणे बेलापूरकर, डावरे, गोसावी महाराज, पंढरपूरला पुन्हा तुकाराम महाराजांचे वंशज देवकर महाराज, त्यांचे सर्व टाळकरी अशा अतिशय मोठ्या वैभवामध्ये, कारण पंढरपूरला गेल्यानंतर तिथे देवकर महाराजांची परंपरेची सेवा आहे। जसं जाताना वाटेमध्ये जाताना 3 करण्याची सेवा आहे, पंढरपूरला गेल्यानंतर देवकर फळातर्फे सर्व तिथे सेवा असते। ती सेवा करत असताना 9 वाजता नगर परिक्रमेमध्ये पांडुरंगाला सर्व नगर परिक्रमा होते। आणि त्यानंतर द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत निवृत्तीनाथ महाराजांच्या वतीने पांडुरंगाला रोज नैवेद्य असतो। नैवेद्याची सेवा रोज आपण देवाचा नैवेद्य बनवायचा आणि तिथे नेऊन पांडुरंगांना समर्पण करायचं। अशा पद्धतीने रोज पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करणं। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7 वाजता निवृत्तीनाथ महाराज पांडुरंगाची भेटीची वेळ ठरलेली आहे। आपली सर्व दिंडी आपण घेऊन जातो। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी निवृत्तीनाथ महाराज आणि पांडुरंगराय यांची भेट करून गोपाळपुरामध्ये काला संपन्न करून मग परतीचा पालखी सोहळा सुरू होतो। नुसतं पंढरपूरला गेला की पालखी सोहळा संपत नाही, परत पालखी घेऊन येणं ही मोठी परंपरा लक्षात घ्या। हे लक्षात येत नाही लोकांच्या। परतीचा प्रवास, कारण पंढरीची वेळ लागली असतात कुठे जायला, पंढरीला पंढरी येऊन त्र्यंबकला पालखी घेऊन येत असताना ती पण मोठी खडतर आहे। याला वैराग्याची करतात, येताना जास्त समाज नसतो, 100-150 लोक, आणि परत पंढरपूरला पायी घेऊन पालखी घेऊन यायची। परतीचा प्रवास 8 दिवसाचा। बरं, तो करत असताना नियम हाच आहे, रोजचा काकडा होणार, रोजची परंपरेने पूजा होणार, दिवसभराचं भजन जाणार, संध्याकाळी पुन्हा 1 तासाची कीर्तनाची सेवा रोज संपन्न होते। तृतीयेला पालखी पंढरपूरला जाते। आता वारकरी संप्रदायामध्ये काही पुष्कळ
जो विणा उभा राहिलाय, हा विणा उभा राहिला तो परत त्र्यंबकला गेला की खाली ठेवला जातो आणि रात्र विणा उभा रात्रीची प्रहाराची सेवा करतात. ग्रामस्थ आहेत त्या गावात गेल्यावर तेही प्रहार करतात, पण बहुसंख्य ग्रामस्थ फार कमी होत चालले आहे. ते झेंडेकरी जाता येता परतीला सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे. पालखीची सेवा करत असताना पहाटेची सेवा अतिशय महत्त्वाची. म्हणजे अशा पद्धतीने 49 दिवसाचा हा सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा अतिशय दीर्घकाल आहे. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं ते अंतर कमी असल्यामुळे ते दिवस कमी आहेत. आपलं मुळातच अंतर जास्त आहे. 450 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि 450 किलोमीटर यायचं आहे. 900 किलोमीटर ते 1000 किलोमीटरचा पायी प्रवास आणि हे प्रतिवर्षी करायचे, हे सोपं नाही. लक्षात घ्या, एखादा हौशी मनुष्य एक वर्ष येईल, पुढच्या वर्षी येणार नाही. पण परंपरेचे जे लोक आहेत त्यांच्यावर जी जबाबदारी आहे लक्षात घ्या, त्या जबाबदारीची जाण असली पाहिजे की सतत दरवर्षी परंपरेने ही सेवा सतत करणं. सद्गुरू महाराजांच्या परंपरेने वारकरी सुद्धा लक्षात घ्या, 40-50 वर्ष आले ते वारकरी निवृत्तीनाथ महाराजांवर निष्ठेने येतात. आणि हे वारकरी पुन्हा याच पालखीला येतात असं नाही, दर महाराजांची वारी असते वद्य एकादशी, त्या वद्य एकादशीला सुद्धा आणि तिथला 3 दिवसाचा वारीचा उत्सव पार पडतात. अशा पद्धतीने परंपरेने संपन्न होणार. आणि कीर्तन करायचं आहे, भजन जायचंय, का जायचं आहे, संपदाच्या दृष्टीने महत्त्व आहे भजनात, की त्यामुळे आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीच्या द्वारा देवाचं दर्शन व्हावं. आणि त्याबरोबर सर्व सायास कीर्तन करायचं, काही आदर्श स्वरूपाचा समाज निर्माण व्हावा असं वाटत असेल. समाजाचा विचार गरज आहे. याकरता कारण असंही लक्षात घ्या, संत विचार जर आपल्या मनामध्ये रुजले आपलं गाव चांगलं राहील, तालुका चांगला राहील, देश सगळं विश्व चांगलं राहील. ही सद्गुण संपत्ती आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी. आणि म्हणून हे निमित्ताने संत विचाराचा होत असतो आणि तो दरवर्षी वाढताय. आपण पालखी वाढलाय, याला कारण काय? याला कारण असं आहे, जसं परंपरेचे लोक आहेत तसं सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान असणारे विद्यमान सर्व विश्वस्त मंडळ अतिशय मेहनत करून वारकऱ्यांना सर्व सुविधा कशा पुरवल्या जातील अतिशय मोठ्या तत्परतेने पाठपुरावा करतात. आपण पाहिलंय गेल्या वर्षीपासूनच निर्मल वारी ही संकल्पना आपण राबवतो. तर सर्व विश्वस्त मंडळ मागच्या वर्षीच्या असणारे संस्थेचे अध्यक्ष वगैरे यांनी खूप प्रयत्न केले सरकार दरबारी वगैरे जाऊन. आणि निर्मल वारी कशा पद्धतीने आपल्याला संपन्न करता येईल, शौचालयाची व्यवस्था असेल, टँकर म्हणजे टँकर बरोबर असणं, आरोग्य आरोग्य मराठी प्रसार असं परंपरेने हे सर्व लोक सेवा देतात. आणि अशा पद्धतीने की हा सोहळा वाढतो. यावर्षी तर आपण की यावर्षी सरकारने खास निवृत्तीनाथ पालखी सोहळा करता जवळजवळ 2-2.5 कोटी भरीव निधी आणि हे सर्व करत असताना काल आपण पाहिलं नाशिक क्षेत्रामध्ये आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब काल निवृत्तीनाथांच्या पादुकांच्या दर्शनाला आले. त्या काय होईल की शासन दरबारी निवृत्तीनाथ त्यामध्ये पहिली संकल्पना अशी आहे की त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर निवृत्तीनाथ महाराजांचा स्वतंत्र पालखी महामार्ग व्हावा. पालखी महामार्ग ही अतिशय काळाची गरज आहे. पायी चालण्याकरता रस्ता चांगला पाहिजे, चालण्या योग्य पाहिजे. आणि चालू काळामध्ये जेवढी वाहनांची संख्या वाढली तर पायी वारकऱ्याच्या दृष्टीने सुरक्षितही पाहिजे. अपघात हल्ली वाढतात, मग अपघात होऊ नये त्याच्याकरता रस्ता मोठ्या पद्धतीचा असावा, वाहनाचा रस्ता दुसरा असावा. वारकऱ्यांसाठी असणारा आदर्श स्वरूपाचा पालखी महामार्ग या ठिकाणी निवृत्तीनाथांच्या महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये निर्माण व्हावा. याकरता शासनाचे याकडे विशेष लक्ष गेलं पाहिजे. आणि त्या निमित्ताने जे चांगली गोष्ट आहे, सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो. अशा पद्धतीने जर शासनाने या सोहळ्याकडे वारकऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्व श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान सर्व विश्वस्त मानकरी सर्वांच्या सहकार्याने दिवसेंदिवस हा पालखी सोहळा निवृत्तीनाथांचा अतिशय उत्तम रीतीने संपन्न हो अशी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ
महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना.